भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचा कवठे महांकाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त मोरगाव, देशिंग, शिंदेवाडी, हिंगणगाव, कवठे महांकाळ, कोंगनोळी या गावातील द्राक्ष बाग पाहणी दौरा प्रभाकर पाटील यांनी तातडीने पंचनामे करून घ्या अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या व शेतकऱ्यांना प्रभाकर पाटील यांनी मानसिक आधार दिला। आज तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कवठे महांकाळ तालुक्यातील मोरगाव या गावातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली। बजरंग वावरे, मनोहर माळी यांच्या बागेची यावेळी पाहणी केली। त्यासोबत प्रभाकर पाटील यांनी संबंधित विभागाचे तलाठी, सर्कल यांना तातडीने लवकरात लवकर पंचनामे करून घ्या अशा सूचना केल्या। त्यासोबत मोरगाव येथील आनंदा पवार या अपंग व्यक्तीचे घर अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पडले आहे, त्याची पाहणी देखील प्रभाकर पाटील यांनी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून घ्या अशा सूचना केल्या। यावेळी दिनेश देशिंगे, सचिन काशीद, जगन्नाथ आटपाडकर, संदीप हारगे, विजय जगताप, मनोहर माळी, अजय मिसाळ यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी देशिंग व परिसरातील द्राक्ष बागेची पाहणी केली। यावेळी उपस्थित असलेल्या महसूल विभागातील व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने त्यांनी पंचनामे करावेत अशा सूचना केल्या। यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांना धीर देऊन व मानसिक आधार देण्याचे काम प्रभाकर पाटील यांनी यावेळी केले। काळजी करू नका, आज नुकसान झाले असेल, उद्याचा दिवस चांगला असेल अशी अपेक्षा करूया। निसर्गाने केलेले नुकसान उद्या भविष्यामध्ये निसर्गच आपणाला उभ्या करेल अशा शब्दात शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम प्रभाकर पाटील यांनी यावेळी केले। याप्रसंगी देशिंग गावचे युवा सरपंच प्रवीण पवार, उपसरपंच राजू पाटील, शहाजी पाटील, रावसाहेब सदामते यांच्यासह पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते। कवठे महांकाळ शहरातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी प्रभाकर पाटील यांनी सकाळच्या सत्रात केली। यावेळी कवठे महांकाळ शहरातील महादेवराव सूर्यवंशी, शमशुद्दीन पारेकर, जुबेर पारेकर, नगरसेवक अजित माने, संजय माने, ईश्वर वनखडे, रणजित घाडगे, राहुल गावडे, सोमनाथ लाटवडे, खंडू होवाळे, जलाल शेकडे, अक्षय पाटील, शुभम शिंदे, गणेश चव्हाण, रोहित देसाई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। हिंगणगाव येथील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागेची पाहणी यावेळी प्रभाकर पाटील यांनी केली। या भागाचे महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना पंचनामा केला आहे का? जर केला नसेल तर तातडीने पंचनामे करून घ्या। जास्त वेळ लावू नका, शेतकरी धास्तावलेला आहे, त्यांना मदतीची गरज आहे, ती आपण करूया अशा सूचना प्रभाकर पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या। यावेळी प्रभाकर पाटील यांच्यासोबत हिंगणगाव येथील युवा नेते अमितदादा शिंत्रे यांच्यासोबत प्रमुख पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी या दौऱ्यामध्ये प्रभाकर बाबा पाटील यांनी के मराठी न्यूजशी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आज तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यातील ज्या द्राक्ष बागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी प्रचंडपणे धास्तावलेला आहे, त्याची प्रचंड नुकसान झालेले आहे, त्याची पाहणी करण्यासाठी प्रभाकर बाबा पाटील आज या ठिकाणी आलेले आहेत। आज शेतकरी पूर्णपणे संकटात सापडलेला आहे, त्याला आधार देण्याचं काम प्रभाकर बाबा पाटील आज शेतकऱ्यांना भेटण्याच्या निमित्तानं आलेले आहेत। याबाबत त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया। काल आणि आज आपल्या तासगाव कवठे महांकाळ तालुक्यामधल्या अनेक बागांना या ठिकाणी भेटी देऊन शेतकऱ्यांना आधार आणि त्याचबरोबर शासनाचे जे पंचनामे चालू आहेत, कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, यांची जी टीम फिरायला लागली त्यांचे पंचनामे होत आहेत का किंवा व्यवस्थित होत आहेत का हे विचारण्याचं काम आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी बागांची झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही फिरतोय।
आज जवळजवळ सकाळपासून 7, 8, 10 गावं आज आम्ही प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बागेमध्ये जाऊन भेटी देऊन आलेलो आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत अलीकडचे ह्या 3-4 वर्षामध्ये द्राक्ष बागायतदार शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे. कारण माझी स्वतःची वैयक्तिक 20 एकर जवळजवळ बाग असल्यामुळं या ठिकाणी मला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या अडचणी डोळ्यासमोर आज काय काय आहेत आणि त्यामध्ये या अडचणीतून तग धरून आज शेतकऱ्यांचा माल मऊ पडून 2-3 दिवसावर देण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या बरोबर दरसुद्धा ठरवून घेतलेला होता आणि त्यांचा आज दर ठरवला आणि उद्या पाऊस पडला. अशा अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी अडचणी आहेत. ती द्राक्ष माणसं आपले सगळी शेतकरी तळ हाताच्या फोडाप्रमाणे बागेला जपत असतात. बागेचं या ठिकाणी एक वेळ मुलाकडे लक्ष देत नाहीत पण बागेकडे लक्ष देत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं या पावसाच्या लागून पाऊस राहिल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्याच्यामध्ये फ्लॉवरिंगमध्ये असणाऱ्या बागा, फ्लॉवरिंग मधून मनी सेट होत असलेल्या बागा, पुन्हा मऊ पडलेल्या बागा, अशा सगळ्या बागेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मनी क्रॅकिंग झालेले आहेत, कूज आहे. अगदी अक्षरशः बागेच्या जवळून जरी गेलं तरी द्राक्षाच्या कुजेचा त्या ठिकाणी दुर्गंध पसरलेला आहे. इतकं या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि या ठिकाणी शासनाच्या पंचनाम्यानुसार लोकांना काही आपल्याला जास्तीत जास्त मदत करता येऊ शकते का, या दृष्टिकोनातून आदरणीय खासदार संजय काका पाटील यांनी काल जिल्हाधिकारी साहेबांची, कलेक्टर साहेबांची भेट घेतली होती. कलेक्टर साहेबांना लवकरात लवकर पंचनामे करून त्याची प्रस्ताव फाईल तयार करून मंत्रालयात पाठवा, मी मंत्र्यांशी बोलून घेतो, असे काकांनी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मात्र खाली ग्राउंड परिस्थिती काय आहे, ग्राउंड लेवलला काय काय अडचणी शेतकऱ्यांच्या समोर आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही फिरत होतो. उद्या तहसीलदार मॅडमला सुद्धा भेटणार आहे. कृषी सहाय्यकांशी मी ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या गावामधले कृषी सहाय्यक असतील, त्या गावामधले तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, या सर्वांशी माझं बोलणं होतंय. आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की कुणीसुद्धा ह्या सर्वेमधून वंचित राहू नका. तुम्ही जागरूकपणानं काही सर्वे झाले नसतील तर निश्चितपणाने यांना कळवा आणि लवकरात लवकर सर्वे करून घेण्याच्या या ठिकाणी सूचना कृषी सहाय्यकांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर उद्या आम्ही तहसीलदार मॅडमना भेटतोय, तासगावच्या तहसीलदार साहेबांना भेटतोय आणि लवकरात लवकर ही फाईल कशी आपल्याला वर करून पाठवून देता येईल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. माणसं कमी आहेत आणि बागेचं नुकसान प्रचंड झालेलं आहे. आज आता हिंगणगाव आणि शिंदेवाडी परिसरात बघितलं तर शिंदेवाडी आणि हिंगणगावमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे. तर त्या टीमवर लोड आहे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यामुळं, शेतकऱ्यांच्या द्राक्षाचे घड कुजल्यामुळं ते घड खाली टाकण्यासाठी सुद्धा कोण मजूर मिळत नाही. इतकी दयनीय लोकांची अवस्था आहे. त्यामुळं लवकरात लवकर टीम वाढवून आपल्याला काय करता येतं का आणि हे सर्वे लवकरात लवकर संपवता येत आहेत का, कारण द्राक्ष बागेवर जास्त दिवस तो माल आपण ठेवू शकत नाही. कूज झालेला माल आहे आणि पुन्हा ते भरपूर कुजलं, त्याला बुरशी लागून कुजलं तर ते कोण काढायला सुद्धा येणार नाही. अशी दयनीय अवस्था असताना लवकरात लवकर सर्वे यासाठी उद्या आम्ही सर्वजण तहसीलदार मॅडमना भेटून या ठिकाणी त्यांना त्या पद्धतीने चर्चा आणि कृषी अधिकारी यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवून घेऊन कृषी सहाय्यकांशी चर्चा करून घेऊन आम्ही त्या ठिकाणी उद्या तहसीलदार मॅडमना भेटून गावकऱ्यांना, ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना बोलवून घेऊन काय प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलला काय अडचणी आहेत त्या आम्ही त्यांना समजून सांगण्याचं काम करणार आहे. आपल्या तालुक्यातील कोंगनुळी येथील तरुण शेतकरी सागर वावरे याने अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतकऱ्यांना याबाबत आपण काय आश्वस्त कराल किंवा शेतकऱ्यांनी यापुढे अशा प्रकारचं टोकाची भूमिका घेऊ नये याबाबत आपली प्रतिक्रिया काय असेल? आता आपण सागर लक्ष्मण वावरे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता मी त्यांच्या वडिलांची आणि भावाची, दोन्ही भावांची भेट घेऊन आलो. परिस्थिती शेतकऱ्यांच्या पुढं अतिशय दयनीय आहे. हे सगळं जरी असलं तरी तरुण शेतकरी आज नोकरी, व्यवसाय कुठं करता येईना, फायनान्शियल अडचणी असतील किंवा नोकरी म्हणावे तेवढ्या नोकरीच्या संधी मुलांना उपलब्ध नाहीत. त्यामुळं अनेक मुलं या ठिकाणी शेती व्यवसायाकडे वळलेले आहेत आणि आपल्याकडं कमी पाण्यावर येणारं सगळ्यात चांगलं पीक म्हटल्यानंतर द्राक्षबाग म्हणून माणूस या ठिकाणी द्राक्षबागेकडे बघत असतो. ऊसाच्या सुद्धा प्रचंड मोठ्या अडचणी आहेत आणि या सगळ्या अडचणीतून मार्ग काढत असताना कुणी, माझं असं शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही कुणी हताश होऊ नका, निराश होऊ नका. 1 वर्ष नुकसान झालं तरी आपण ते जिद्दीनं पेटून उठून आपण येणाऱ्या काळामध्ये ते नुकसान कसं भरून काढता येईल याचा विचार केला पाहिजे. मी आदरणीय काका दिल्लीला गेलेले आहेत. दिल्लीवरून आल्यानंतर मी काकांच्याही कानावर विषय घालणार आहे की आपण शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या तर्फे काही शेतकऱ्यांना व्याजदरामध्ये सवलत पण नको किंवा कर्जमाफी पण नको, पण व्याजदर उशिरा भरता यावा किंवा हप्ते आपल्याला जर उशिरा, जसं कोविडच्या काळात आपलं झालं,
आपल्याला हप्ते भरायला मुदतवाढ मिळाली, तशा पद्धतीनं काही मुदतवाढ जर मिळाली तर निश्चितपणाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण शासनाकडून येणारी रक्कम ही पुरणारी शेतकऱ्यांना अजिबातच नाही, निश्चितपणानं पुरत नाही. कारण शेतकऱ्यांना आज डोळ्यासमोर इतके मोठे खर्च आहेत आणि त्या खर्चापुढे शासनाकडून मिळणारी रक्कम कमी असल्यामुळं शेतकरी काय म्हणतायत मला आज, तर तुम्ही आम्हाला कर्जामध्ये जर हप्त्यामध्ये जर सवलत मिळाली, आम्हाला मुदतवाढ मिळाली तर निश्चितपणानं आम्ही ती कर्ज फेडू. मात्र शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं काही दिलासा देता येतोय का, ही मी आज आदरणीय काकांच्या कानावर घालून आपण त्यात काय उपाययोजना करता येऊ शकते का, किंवा शासनाच्या निदर्शनास CM साहेब असतील, DCM साहेब असतील, यांच्या काही निदर्शनास आपण आणून देऊ शकतोय का, या गोष्टीनुसार मी आदरणीय काकांची, खासदार साहेबांची चर्चा करणार आहे. मात्र माझं तरुण असतील, सर्व शेतकरी असतील, आपण काय म्हणतात त्याला अतिशय अडचणीतनं आणि संघर्षातनं बागा टिकवण्याचं आपण काम करतोय आणि हा नैसर्गिक फटका आपल्याला फार मोठा बसलेला आहे. मात्र तुम्ही हताश होऊ नका, निराश होऊ नका. येणाऱ्या काळामध्ये शेतीतून अनेक चांगले मुलं या ठिकाणी शेती चांगल्या पद्धतीनं करतायत, चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे नुकसान आपण भरून घेण्याचं काम करू शकतो, जिद्दीनं पेटून उठू शकतो. मात्र तुम्ही करू नका. तुमच्या जाण्यानं तुमच्या पाठीमागं कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळतो. त्यांना मागं बघणारं कोण, सांभाळणारं कोण नसते, याचा विचार शेतकऱ्यांनी करावा. हताशाने निराश होऊ नये. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पंचनामे हे तर होईल, शासनाकडून मदत मिळेल. मात्र शेतकऱ्यांनी न खचता पुढच्या येणाऱ्या काळात नुकसान भरून कसं काढता येईल या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार करून या ठिकाणी राहिलं पाहिजे, तग धरून राहिलं पाहिजे. आणि आत्महत्या हा त्याच्यावर कधीच उपाय असू शकत नाही. त्या परिवारावर, घरावर दुःखाचा डोंगर फार मोठा कोसळतो. त्या घरच्यांना पुरण मागं बघण्यासाठी सुद्धा कोण नसते. इतकी वाईट अवस्था आजकालच्या या समाजामध्ये आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे हताश निराश होऊ नका, एवढीच मी विनंती शेतकऱ्यांना करू शकतो.